छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून शहरात आतापर्यंत 5 कुख्यात गुन्हेगार आणि अतिरेक्यांना पोलिसांनी एन्काउंटर करून कंठस्थान घातलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 27 मेला दरोड्यातील संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर करण्यात आला। अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराच्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं। यात अमोलचा मृत्यू झालेला आहे। अमोल खोतकरच्या एन्काउंटर विषयी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी देखील माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्या, काही जालन्याला होत्या, इतर ठिकाणी पण होतात। तो आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। तर या 5 एन्काउंटर संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। पहिली घटना 27 मे 1998 ला मध्यरात्री घडली। शहानूर मिया दर्गा परिसरातील नाल्यात दीपक भोंड या दरोडेखोराचं एन्काउंटर करण्यात आलं। त्यावेळी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त होते सदानंद वायसे पाटील यांच्याकडून हे एन्काउंटर झालं। दुसरी घटना 2002 मध्ये राजुरा शिवारात गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक जेम्स अंबिल ढगे यांच्याकडून दरोडेखोर पोपट काळे याचा एन्काउंटर झाला। तिसरी घटना 14 मे 2004 ची आंबेडकर नगरमध्ये तत्कालीन उपनिरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्याकडून विलास सुरडकर याचा एन्काउंटर करण्यात आला। घराच्या छतावरून पळताना सुरडकरचा एन्काउंटर आहे। चौथी घटना 2012 मध्ये ATSचे तत्कालीन प्रमुख नवीन चंद्र रेड्डी, पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडून हिमायत बागेजवळ अझहर कुरेशीचा एन्काउंटर झालेला आहे, जो दहशतवादी असल्याचं कळतंय। पाचवी घटना 27 मे 2025 ची मध्यरात्री वाळूज इथल्या दरोडेखोरीतील आरोपी अमोल खोतकर याचा वाळूज परिसरात पोलिसांकडून एन्काउंटर झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।